नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. धर्मार्थ काम मोक्षाणाम निमित्तान्य विरोधतः वार्ताया दंडनीतेश्च श्रुतस्य च विधम पृथक. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे आणि इकडे विदुर यांनी प्रश्न उपस्थित केलाय मैत्रेयांना. मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद गंगाद्वार या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी हरिद्वार या ठिकाणी मैत्रेय यांना विविध प्रश्न सृष्टी रचनेच्या संबंधीचे प्रश्न विदुरांनी उपस्थित केलेले आहेत. विदुर म्हणतात, महाराज, धर्मार्थ काम मोक्षाणाम अर्थात ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी निर्माण केली. भगवंत यामध्ये अनुप्रविष्ट झाले आणि भगवंताच्या शक्तीने या काल त्याचप्रमाणे माया गुण यांच्याद्वारे ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आणि त्यामध्ये भगवान अनुप्रविष्ट झाले. सर्व इंद्रिय निर्माण केले, इंद्रियांच्या देवता निर्माण केल्या, त्यांच्या शक्ती निर्माण केल्या, त्यांच्यात समन्वय घडवून आणला. चातुर्वर्ण्य निर्माण केलं, त्याचप्रमाणे चातुर्होत्र निर्माण केलं, नैष्कर्म्य निर्माण केलं, सांख्य सांगितलं. नैष्कर्म्यस्य च सांख्यस्य तंत्रम वा भगवत स्मृतम. भगवंतानी तंत्र सांगितलं अर्थात सांख्य म्हणजे ज्ञान सांगितलं, तंत्रमार्ग सांगितला, कर्ममार्ग सांगितला. त्याचप्रमाणे वेगवेगळे जीवाच्या गती आता आम्हाला सांगा. मैत्रेयांना हे प्रश्न विचारतात की आम्हाला जीवाच्या भिन्न भिन्न गती सांगा, की जीव हा एवढं सगळं निर्माण भगवंतानी केलेला असतानाही तो पाखंडाकडे का जातो? पाखंड पथवैषम्यम, तो पाखंडी का होतो? धर्माच्या मागे का लागतो किंवा चुकीच्या मार्गाला का जातो? आणि प्रतिलोम निवेशनम, तो या ठिकाणी नीच मार्गाला का जातो? जीवासाठी भगवंतानी एवढं सगळं निर्माण केलेलं असताना जीव हा नीच मार्गाला का जातो? अधो मार्गाला का जातो? अधोगती त्याची का होते ते आम्हाला सांगा. धर्मार्थ काम मोक्षाणाम, भगवंतानी धर्म अर्थ काम आणि मोक्ष यासाठी हा धर्म निर्माण केला, हे सगळे विश्व निर्माण केलं. त्याचप्रमाणे दानस्य तपसो वापी यच्छेष्टा पूर्तयो फलम. दानाचं काय फळ आहे? तीर्थयात्रेचं काय फळ आहे? तप्पाचं काय फळ आहे ते आम्हाला सांगा. तत्रेमं क उपासीनन कौ स्विदनुशेरते पुरुष संसारम स्वरूपम वा परस्य च. भगवंतानी वार्ता, दंडनीती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विद्या निर्माण केल्या. असं असताना ग्रह नक्षत्र ताराणाम कालावयव संस्थिती, ग्रह नक्षत्र काल त्याचप्रमाणे त्याची स्थिती ही भगवंतानी विश्व नियोजित पद्धतीने उत्पन्न केलं आणि त्याला नियम घालून दिले. हे नियम इतके परिपक्व आहेत की आपल्याला असं दिसेल की ग्रह नक्षत्र तारा यांची गती ठरलेली आहे, त्याच्यात थोडाही फरक होत नाही. या गतीमध्ये फरक होत नाही, त्यांच्या फिरण्यामध्ये फरक होत नाही, त्यांच्या मार्गात फरक होत नाही, नाहीतर सगळे एकमेकावर आदळले असते. असं होत नाही, कारण भगवंताच्या प्रेरणेने, कालाच्या प्रेरणेने हे सर्व गतिमान विश्व निर्माण झालेलं आहे. आणि गतीचं वैशिष्ट्यच काय? गतीचं वैशिष्ट्य आपल्याला सर्पाकृती दिसतं, म्हणून सर्प या ठिकाणी गतीचं प्रतीक म्हणून मानलेलं आहे. याप्रमाणे जे आपण म्हणतो की भगवंत स्वतः शेषावर ती शयन केलेले आहेत, नागावर शयन केलेले आहेत. हे नाग म्हणजे कालरूप आहे, नाग आहे. काळाची गती ही सर्पाकृती आहे असं आज सिद्ध झालेलं आहे. याप्रमाणे या ठिकाणी
त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, आता तुला मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं देतो आणि ही भागवताच्या निमित्ताने देतो. आता हे जे भागवत आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे श्रीमद भागवतच आहे, पण परवाच आपण पाहिल्याप्रमाणे भागवताच्या 2 परंपरा आहेत. एक परंपरा आपल्याला महाविष्णूपासून जी सुरू होते, ब्रह्मदेव, त्याचप्रमाणे नारद, व्यास, शुकाचार्य, सूत शौनक, अशी ही एक परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा आहे ती संकर्षणापासूनची आहे. संकर्षण सनत कुमार, सांख्यायन, पराशर, बृहस्पती आणि मैत्रेय, याप्रमाणे मैत्रेय आणि त्यानंतर विदुर, अशी ही दुसरी परंपरा. आता ही भागवताची दुसरी परंपरा आपण पाहत आहोत. त्यांनी वर्णन केले की आता मी तुला भागवत सांगणार आहे, भागवताच्या निमित्ताने तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. आणि म्हणून सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम महद्गतानाम विरायमतस्य प्रवर्तये भागवतम पुराणम, असा स्पष्ट शब्द इथं वापरलाय. आता प्रवर्तयेत भागवतम पुराणम, भागवत पुराणाचं प्रवर्तन मी करत आहे, भागवत पुराण तुला मी सांगत आहे. आता हे भागवत पुराण कोणतं आहे, तर हे दुसऱ्या परंपरेचं, संकर्षण परंपरेचं भागवत पुराण आहे. या ठिकाणी तृतीय स्कंधाच्या 8व्या अध्यायापासून याचा त्याने उल्लेख करायला सुरुवात केली आणि मैत्रेय विदुराच्या संवादातून हे भागवत पुराण आता आपण समजून घेऊया. त्यांनी सांगितलंय की ज्या वेळेला आसीन मुर्व्याम भगवंत माध्यम संकर्षणम देव मुकुंठ सत्वम, भगवान संकर्षण, शेष रूपी भगवान संकर्षण, हे देखील भगवंताचं एक रूप आहे, आविष्कार आहे, ज्याला आपण भगवंताच्या एका आविष्कार, वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार भगवंताचे, सात्विक आहेत, राजस आहेत, तामस आहेत. तर या ठिकाणी भगवंताचं हे देखील एक वेगळं रूप आहे, ज्याला आपण विग्रह असा शब्द वापरतो. हा भगवंताचा लीला विग्रह आहे. शेष आपण बघितलं की 4 प्रकारचे चतुर्व्यूह उपासना आहेत. एक प्रत्यक्ष वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, असे चतुर्व्यूहोपासना ही तंत्रमार्गात सांगितलेली आहे. त्यापैकी वासुदेव हे प्रत्यक्ष भगवान महाविष्णू आहेत आणि संकर्षण हे शेष आहेत, त्यांच्यापासून देखील ही परंपरा सुरू झालेली आहे. याप्रमाणे हे शेष म्हणजे काय, तर भगवंताची ही शक्तीच आहे, भगवंताचा हा आविष्कारच आहे, हा लीला विग्रहच आहे. तो पाताळ लोकामध्ये भगवान शंकर या शेष नारायण पहुडलेले, त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे की अखंड ज्ञान संपन्न असणारे आदिदेव भगवान संकर्षण पाताल लोकामध्ये विराजमान आहेत. आणि कुमार मुख्या मनोयोन व पृच्छन, त्या ठिकाणी सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 हे जे ब्रह्मचारी आहेत, भगवंताचेच सात्विक आविष्कार आहेत, हे या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी गेले. आणि ते गेल्याबरोबर त्यांनी भगवंतांना नमस्कार केला, या शेष नारायणाला नमस्कार केला. आणि यावेळेला शेष नारायण हे मानसिक पूजेमध्ये तल्लीन होते, भगवंताची मानस पूजा ते करत होते. मानस पूजा ही सर्वोच्च पूजा आहे. शंकराचार्यांनी मानस पूजेचे काही आपल्याला वैशिष्ट्य घालून दिलेले आहेत. मानस पूजा म्हणजे काय, आता उदाहरणार्थ आपण दैनंदिन पूजा अर्चा करतो, परंतु मानस पूजा ही सर्वोच्च सांगितलेली आहे. त्यांनी उदाहरण सांगताना म्हणजे मानस पूजेच्या वेगवेगळ्या ज्या मंत्र तंत्र सांगितलेत, त्या मंत्रतंत्रामध्ये उदाहरणार्थ आता आपल्याजवळ फूल नाही आहे, मग खम आकाशाय नमः पुष्पम परिकल्पयामी समर्पयामी, आकाश हेच फूल आहे असं समजून भगवंताला आकाश अर्पण करायचे. याप्रमाणे प्रत्येक गोष्टी भगवंताला अर्पण करायच्यात. तर लम पृथिव्यात्मने गंधम परिकल्पयामी समर्पयामी, पृथ्वीचं तत्व काय, तत्र गंधवती पृथ्वी, गंध हे पृथ्वीचं प्रतीक आहे. मग आपण देवाला गंध लावतो, मग विश्वात्मक विराट स्वरूपाला गंध लावायचं तर कसं लावावं, ते म्हणतात पृथ्वीरूपी गंध भगवंताला अर्पण केलं. लम पृथिव्यात्मने, लम हे त्याचं ज्याला आपण मंत्रात्मक स्वरूप आहे आणि ते त्याचे बीज मंत्र आहेत. म्हणून लम पृथिव्यात्मने गंधम परिकल्पयामी समर्पयामी, हम आकाशात्मने पुष्पम परिकल्पयामी समर्पयामी, यम वायवात्मने धूपम परिकल्पयामी समर्पयामी, रम तेजात्मने
दीपम परिकल्पयामी समर्पयामी. रम हा जो बीज मंत्र आहे तो तेजाचा आहे आणि म्हणून ओम यम रम लम शम सम सम हे जे आपण म्हणतो हे भगवंताचे बीज मंत्र आहेत आणि त्यातून सर्व विश्वात्मक असा विराट पुरुषाला आपण हे समर्पित करतो. म्हणून या ठिकाणी फुलाची गरज नाही, पाण्याची गरज नाही, धुपाची गरज नाही, दीपाची गरज नाही. का? अहो व्यापक विराट स्वरूपाला कशाने ओवाळणार? सूर्याला काडवातीने ओवाळण्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी ही फार श्रेष्ठ दर्जाची उच्च दर्जाची पूजा आहे. म्हणून त्याला मानस पूजा असं आपण म्हणतो. मग नैवेद्य कशाचा? तर ते म्हणतात वम वरुण आत्मने अमृत नैवेद्यम परिकल्पयामी. अहो साखरेचा नैवेद्य असतो का देवाला? अमृत नैवेद्यम, अमृताचा नैवेद्य आहे. आणि तो कोणता? वम वरुण आत्मने. वरुणामध्ये रस आहे आणि म्हणून तो रसरूपी नैवेद्य भगवंताला अर्पण करायचा आहे. म्हणजे समुद्रच अर्पण करायचा आहे रसरूपी. याप्रमाणे व्यापक असणाऱ्या भगवंताची ही मानसपूजा आहे. अशा मानसपूजेमध्ये हे व्यस्त होते. भगवान नारायण, ज्याला आपण शेष नारायण म्हणतो, हे आणि त्यांच्या कमलकोश सारखे असलेले जे डोळे ते अर्धवट मिटलेले होते असं वर्णन केलेलं आहे. अर्धवट डोळे मिटलेले होते आणि त्यांचं ध्यान चाललेलं होतं. यावेळेला सनत कुमार तिथे गेले. सनक सनंदन सनत कुमार त्या ठिकाणी गेले. त्यांनी नमस्कार केला आणि अत्यंत आनंदाने त्यांनी सनत कुमाराकडे पाहिलं. किलकिल्या डोळ्यांनी, अर्धवट उन्मिलित असलेल्या डोळ्यांनी त्यांनी सनत कुमाराकडे पाहिलं. दुन्मीलयंतम विबुधोदयाय आणि उन्मीलयंतम, थोडे डोळे किलकिले केले, थोडे डोळे असे उघडले आणि त्यांना पाहिल्याबरोबर मोहर गृणंतो वचसानुराग स्खलत्पदेनासे कृतानि तज्ञाः. सनत कुमारादी हे भगवंताच्या लीलेचे मर्मज्ञ आहेत. त्यांनी गद्गद वाणीने त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं वर्णन करायला सुरुवात केली. त्यांचं रूप वर्णन करायला, त्यांचं महत्त्व वर्णन करायला सुरुवात केली. त्यांच्या स्वरूपाचं दर्शन घेतलं आणि हे त्यांचं स्वरूप वर्णन करत असतानाच भगवान शेष नारायण त्यांना आनंद झाला. त्यांनी किरीट सहस्रमणी प्रवेक त्यांनी वर्णन केलंय की 1000 अशा प्रकारचे त्यांचे हे रूप होते. डोकं म्हणजे मस्तक, 1000 मस्तक, त्या 1000 मस्तकावर किरीट धारण केलेले 1000 किरीट, त्याच्यावरती मणी हे चमकत होते आणि त्या मण्यांचा प्रकाश तिथे सगळा पडलेला होता. प्रद्योती दाम फणा सहस्रम, 1000 फणा होत्या आणि 1000 फणांच्या वरती 1000 मुकुट चमचम चमचम करत होते. त्याप्रमाणे त्यांच्या कानातले एक कुंडल त्यांच्या कानात असायचं, तेव्हा एका कुंडलाची प्रभा सर्वत्र पसरली होती. आणि भगवान संकर्षणाने निवृत्तीपरायण असणाऱ्या सनत कुमार यांचं स्वागत केलं. प्रोक्तम केले तर भगवत्तमेन निवृत्ती धर्माभिरतायतेन. हे सनत कुमार निवृत्ती धर्मामध्ये तल्लीन होते. हे प्रवृत्ती रूप नव्हते, हे निवृत्ती रूप होते. निवृत्त संपूर्ण संसारातून 5-5 वर्षाचं यांचं वय होतं, परंतु हे निवृत्त झालेले होते आणि त्यांनी भगवंताला ज्ञानोपदेश करण्याची विनंती केली. आता सनत कुमारांना त्यांनी ज्ञान सांगितलं. आता हे त्यांनी, मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, हे सनत कुमारांना सांगितलं शेष नारायणांनी जे ज्ञान आहे तेच भागवत आहे. ते भागवत मी तुला सांगणार आहे. सांख्यायन परमहंस मुख्यो. आता इथे एक परंपरा दिलेली आहे की हे कसं कुणी कोणाला सांगितलं. शेष नारायणांनी ते सनत कुमारांना सांगितलं, सनत कुमारांनी ते सांख्यायनाला सांगितलं, सांख्यायनानी ते पराशराला सांगितलं, त्याचप्रमाणे पराशरांनी बृहस्पतीला सांगितलं आणि त्यानंतर बृहस्पतींनी ते पुलस्त्यांच्या आग्रहावरून, पुलस्त्यांच्या विनंतीवरून ते पराशराला सांगितलं आणि पराशरांनी या ठिकाणी मैत्रेयाला सांगितलं आणि मैत्रेय म्हणतात मी तुला हे ज्ञान सांगतोय. आता या ठिकाणी ही परंपरा दिलेली आहे. सांख्यायन पारमहंस्य मुख्यो विवक्षमाणो भगवत विभूती जगात सोस्मत गुरवेन्विताय पराशरायाथ बृहस्पतेश्च प्रोवाच मह्यंस दयालु रुक्तो मुनिः पुलस्तेन पुराण माध्यम. आता इथे जो शब्द वापरलाय मुनिः पुलस्तेन पुराण माध्यम, पुलस्त्याचा काय संबंध आला? पुलस्त्यांना असं का वाटलं की पराशराला हे सांगावं? त्याचं कारण, पौराणिक कारण असं आहे की पराशर
यांनी एक यज्ञ करायला सुरुवात केली होती. पराशर म्हणजे व्यासांचे वडील. व्यासांचे वडील पराशर यांनी राक्षसांना नष्ट करण्याचा यज्ञ सुरू केलेला होता आणि या यज्ञामुळं राक्षसांचा सगळा निःपात होणार होता. कारण हे पराशर हे जे आहेत त्यांचे वडील होते शक्ती. आता परंपरा अशी आहे की वसिष्ठ हे मूळ ब्रह्मदेवापासून वसिष्ठादी 10 मुनी जन्माला आले. वसिष्ठ, पुलह, क्रतू याप्रमाणे. तर वसिष्ठ हे मूळ ऋषी आहेत. त्या वसिष्ठांचा पुत्र शक्ती आहे. वसिष्ठ शक्तिश्च पराशरंच, शक्तीचा मुलगा पराशर आहे. पराशराचा मुलगा व्यास आहे. व्यासाचा मुलगा शुकाचार्य आहे. याप्रमाणे ही परंपरा जर लक्षात घेतली तर वसिष्ठाचे पुत्र शक्ती होते आणि शक्तीला या राक्षसांनी ठार केलं. एके दिवशी शक्तीला खाल्लं. शक्ती हा पराशराचे वडील. यांना राक्षसांनी खाल्ल्यानंतर या ठिकाणी पराशरांना असं वाटलं की आपण यज्ञ करावा. त्यांनी घटना अशी दिलेली आहे की ज्या वेळेला शक्तीला ठार केलं, खाल्लं राक्षसांनी, त्यावेळेला वसिष्ठ ऋषींना खूप वाईट वाटलं आणि या शक्तीची पत्नी अदृश्यंती नावाची होती. ती त्यावेळेला गरोदर होती. पण वसिष्ठांना असं वाटलं की झालं आता आपला सगळा वंश संपला. कारण आपला पुत्र जर खाल्ला तर आता आपल्याला पौत्र कसा होणार, आपल्याला नातू कसा होणार आणि आपली परंपरा कशी टिकणार. म्हणून वसिष्ठ ऋषी आत्महत्येसाठी निघाले म्हणे. आणि त्यांनी आत्महत्येसाठी आता ते जाणार, नदीत उडी टाकणार. त्यावेळेला त्यांना अडवण्यात आलं की अरे हे पहा, तू आत्महत्या का करतोस. त्यांनी सांगितलं आता माझा वंशच संपला. ते म्हणाले नाही, अरे तुझी जी सून आहे ती या ठिकाणी तिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि तोच महान अशा प्रकारचा भगवत भक्त होणार आहे. त्यांच्यापासून भागवताची परंपरा सुरू होणार आहे. तेव्हा तू या ठिकाणी आत्महत्या करू नकोस. म्हणून वसिष्ठ ऋषीला या ठिकाणी परावृत्त केलं. वसिष्ठ ऋषी परत आले आणि मग या अदृश्यंती या शक्तीच्या पत्नीच्या ठिकाणी पराशर यांचा जन्म झाला. मग पराशराला कळालं की माझ्या वडिलांना राक्षसांनी खाल्लं. म्हणून पराशर हे यज्ञ करू लागले राक्षसांना ठार मारण्याचे. या वेळेला राक्षसांना नष्ट करण्यासाठी यज्ञ सुरू केला. त्यावेळेला वसिष्ठ मध्ये पडले, आजोबा मध्ये पडले. आजोबा म्हणले अरे हे नातवाला सांगितलं आता ठीक आहे, झालं ते झालं, तुझ्या वडिलांना यांनी खाल्लं, परंतु आता तू तर जिवंत आहेस ना, तेव्हा तू असं काही करू नकोस. त्यांनी या पराशराला या लोकांच्या राक्षसांच्या निःपातापासून परावृत्त केलं. हे पाहिल्याबरोबर पुलस्त्याला आनंद झाला. कारण पुलस्त्यापासूनच पुढे राक्षस वंश सुरू झालेला आहे. पुलस्त्यापासूनच पुढे रावण कुंभकर्ण हे झालेले आहेत. म्हणून पुलस्त्याला आनंद झाला की वसिष्ठांनी सांगितल्यामुळं पराशराने यज्ञ थांबवला, त्यांचं ऐकलं. म्हणून पुलस्त्यांना आनंद झाला आणि पुलस्त्यांनी मग विनंती केली की यांना पराशराला भागवत सांगा. म्हणून पुलस्त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की मुनी पुलस्त्येन पुराण माध्यम. म्हणून पुलस्त्यांच्या मुनीच्या आग्रहावरून हे आदी पुराण मला बृहस्पतींच्याकडून प्राप्त झालं असं त्यांनी सांगितलं. याप्रमाणे पराशर आणि बृहस्पती यांच्याकडून हे ज्ञान पुढे मला मिळालं असं त्यांनी मैत्रेयाने सांगितलं. सोहम तवैतत् कथयामि वत्स. आणि ते भागवत पुराण जे शेष नारायणांनी सनत कुमाराला सांगितलं, सनत कुमारांनी सांख्यायनाला सांगितलं, सांख्यायनाने बृहस्पतीला सांगितलं, बृहस्पतींनी पराशराला आणि पराशरांनी मला सांगितलं, ते पुराण मी तुला सांगत आहे अशी परंपरा त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ही जी परंपरा आहे, कुणी मनाने काहीही सांगत नव्हते. मनाने कुठल्याही बाता मारणं हा प्रकार पुराणामध्ये नाहीये. आपण म्हणतो पुराणातले वांगी पुराणात, तर पुराणामधल्या गोष्टी ह्या सत्य आहेत. त्याच्या मागे एक इतिहास आहे, त्याच्या मागे एक परंपरा आहे. नाही तर मग संपूर्ण परंपरा आपल्याला खोटी ठरवावी लागेल. म्हणून उदाप्लुतम विश्वमिदम तदासीत. आणि त्यांनी मग आता हे विश्व कसं निर्माण झालं हे सांगायला सुरुवात केली की सृष्टीच्या पूर्वी हे सगळं विश्व पाण्यामध्ये बुडून गेलेलं होतं. नारायण आदी नारायण हे आदी असणाऱ्या जलामध्ये शेष शय्येवरती पहुडलेले होते. यावेळेला
त्यांची ज्ञानशक्ती मात्र कायम असते. ते योग निद्रेमध्ये तल्लीन होते. सोंत शरीरे भूत सूक्ष्म आणि सगळ्या जगाचं सूक्ष्म असणारं कारणरूप ज्याला किंवा सूक्ष्म जसं बीज आहे, बीज हे जसं वृक्षाचं कारण आहे त्याप्रमाणे भगवंताजवळ सगळ्या विश्वाचं बीज होतं. कालात्मिकाम शक्ती मुदीरयाणा, भगवंत सगळ्या प्रकारचे शक्ती संपन्न असणारे भगवान आदि नारायण आदि जलामध्ये या शेषांच्या वरती पहुडलेले होते. उवास तस्मिन सलिले पदे स्वे यथा नलो दारुणी वृद्धवीर्याः. त्याने उदाहरण दिले यथा नलो दारुणी वृद्धवीर्याः. ज्याप्रमाणे नलो म्हणजे अनलो, ज्याप्रमाणे अनल अर्थात अग्नी ज्याप्रमाणे लाकडात असतोच, लाकडामध्ये अग्नी असतोच. तुम्ही दाखवा म्हटलं तर एकदम दाखवता येणार नाही, पण घर्षणाने तो दाखवता येईल. काड्याच्या पेटीत अग्नी आहे का याचं उत्तर आहेच आहे. काड्याच्या पेटीत अग्नी आहे, पण जेव्हा आपण त्याचं घर्षण करू तेव्हा तो प्रगट होईल. म्हणजे अप्रगट स्वरूपात भगवान सर्वत्र आहे, अप्रगट स्वरूपात ईश्वर सर्वत्र आहे. म्हणून ते म्हणतात की यथा नलो दारुणी वृद्ध वीर्याः. ज्याप्रमाणे लाकडात अग्नी असतो त्याप्रमाणे भगवंताजवळ सगळ्या प्रकारच्या विश्वाचं सामुग्री होती. विश्वाचं बीज भगवंताजवळ भगवंतानी कायम ठेवलेलं होतं. आणि चतुर्युगानांचं सहस्रमप्सू अशा या 4 चौकड्या 1000 वेळेला गेल्या तेव्हा एक कल्प होतो. हे आपण परवाच बघितलं की 4 चौकड्या कृतद्रेता द्वापर आणि कली असं हे 4 युगांची चौकडी. जसं आपण एक आठवडा म्हणतो, सोमवार ते रविवार एक आठवडा, असे 4 आठवडे गेले म्हणजे 1 महिना. म्हणजे प्रत्येक वेळेला हे जातातच ना, हे प्रत्येक वेळेला आठवडे येत राहतात आणि मग 1 महिना होतो. मग त्याचे 12 वेळेला गेले की 1 वर्ष होतं. त्याप्रमाणे ते म्हणतात चतुर्युगानांचं सहस्रमप्सू. हे 4 युग 1000 वेळेला जेव्हा जातात त्यावेळेला एक कल्प होतो. स्वपन स्वयोदी रितया स्वशक्त्या. आणि भगवान एक कल्पानंतर, या एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे. या 1 दिवसामध्ये कालाख्ययासी कर्मतंत्रो याप्रमाणे भगवान चतुर्युग 1000 चतुर्युग पर्यंत म्हणजे 1000 चौकड्या होईपर्यंत या पाण्यामध्ये शयन करतायत. आणि नंतर आपल्या शरीरामध्ये लीन झालेले अनंत असणारे जीव, त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या वासना, ज्या वेळेला त्यांच्या इच्छा व्यक्त होतात, जेव्हा त्यांच्या वासना उन्मुख होतात, भगवंताच्या जवळ सगळ्या प्रकारच्या प्रलयाच्या वेळेला सगळे जीव आहेत, सगळे जीव भगवंताजवळ सुप्तावस्थेत आहेत. पण जेव्हा त्यांच्या वासना प्रगट होतात, त्यांच्या वासना सन्मुख होतात किंवा उन्मुख होतात, त्यावेळेला भगवंताला वाटतं की आता यांना बाहेर टाकावं. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण जेव्हा खाजवतो तेव्हा ही खाज म्हणजे काहीतरी वळवळ करतं म्हणून आपण खाजवतो. ही जी वळवळ आहे, जी हालचाल आहे, ती जीवाची असते. याप्रमाणे जीवाची हालचाल पाण्यामध्ये जसा वारा शिरल्याबरोबर बुडबुडा निर्माण होतो, बुडबुडा एरवी निर्माण होणार नाही, पण पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाला की बुडबुडा निर्माण होतो, लाट निर्माण होते. त्याप्रमाणे हा बुडबुडा म्हणजेच हालचाल. हीच हालचाल म्हणजे रजोगुणाने हे क्षुभित झालं. त्यालाच म्हणतात थोड्या पौराणिक भाषेमध्ये रजोगुण. रजोगुण हा निर्मितीचा गुण आहे, तमोगुण हा नष्ट करण्याचा गुण आहे, सत्वगुण हा परिपालनाचा आहे. म्हणजे हे गुणाचे वैशिष्ट्य आहेत. तेव्हा रजोगुण म्हणजे निर्मिती, तेव्हा रज म्हणजे निर्मिती, रजोगुणातूनच निर्मिती होत असते. त्यामुळं या ठिकाणी लिंग शरीर हे जे सगळे भगवंताच्या शरीरामध्ये व्यापक विराट स्वरूपात भगवंतामध्ये आहेत, ते रजोगुणाने क्षुभित झाले. निर्मितीच्या क्षणी त्यांच्यामध्ये हालचाल निर्माण झाली. क्षुभित झाले म्हणजे काय? क्षुभित झाले म्हणजे हालचाल निर्माण झाली आणि सृष्टी रचना त्यातून भगवंताच्या मधून एक नाभी कमळातून एक कमल बाहेर पडलं, एक कमल उगवलं. सपद्मकोश सहसोदतिष्ठत. ज्या वेळेला सगळ्या विश्वातल्या सृष्टीमधल्या जीवांचे कर्म उदयोन्मुख होतात, जेव्हा कर्म या ठिकाणी प्रगट व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला आपोआपच जी हालचाल होते, भगवंताच्या विराट स्वरूपाच्या नाभी कमळामधून एक कमल बाहेर पडलं. सपद्मकोश सहसोद तिष्ठत.
त्या पद्मकोशामध्ये, आता हे पद्मकोश म्हणजे पद्मकमल, ज्याला आपण पद्म किंवा कमल म्हणतो, ते नाभिकमलातून बाहेर पडलं. हे कर्मशक्तीने जागृत केलेलं आहे. म्हणून त्याने म्हटलंय कालेन कर्म प्रतिबोधनेन. काळाने हे कर्म उद्भूत झालं, प्रगट झालं. कर्म प्रतिबोधनेन, कशाने? तर काळाने. अर्थात ज्याप्रमाणे आपण बघतो की सकाळच्या वेळेला सूर्योदय झाला की सूर्यविकासिनी कमल उगवतं. संध्याकाळ झाली की हे कमळ मुकुलित व्हायला सुरुवात होते, बंद व्हायला सुरुवात होते. कशामुळे हो? तर उगवायला सुरुवात सूर्य झाली की ते उमलायला सुरुवात होते. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे? काळाचा आहे. म्हणजे काळाचा परिणाम सगळ्या विश्वावर होत असतो. आपण बघतो की सकाळची वेळ झाली, अगदी 4 वाजल्याबरोबर कुहू कुहू या कोकिळ्याचा आवाज सुरू होतो. कोकिळा बरोबर 4 वाजता. तिला कसं काय कळलं 4 वाजले? तिला कळत नाही, तिला अंतःप्रेरणा होते. मग पक्षी कूजन करायला लागतात, त्याचप्रमाणे गायी हमरायला लागतात, वासरं हमरायला लागतात. म्हणजे हे परिवर्तन त्या काळाचं आहे. काळाने हे प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते. त्याप्रमाणे कमल कोश, याच्यामधून जे कमल बाहेर पडलं, भगवंताच्या नाभीतून जे कमल बाहेर पडलं, ते कशाने? तर कालेनं. काळाने हे कमळ निर्माण केलं आणि काळाने ते विकसित केलं. अर्थात त्याचा विकसित होण्याचा काळ आला. प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे. कर्माचा सुद्धा उन्मुख होण्याचा काळ असतो. कर्म आपलं, आपण खूप चांगलं कर्म केलंय, आपण म्हणतोय आम्ही एवढं सत्कर्म केलं, पण त्याचा उन्मुख होण्याचा जर काळच नाही आला तर आपल्याला त्या पुण्याचा आज लाभ होत नाही. ज्या वेळेला आपण पुण्यकर्म उदयाला येतं त्यावेळेला त्याचा लाभ होतो. आपण जसं म्हणतो की आता काय त्रास काय व्हायला लागला हो, एवढा त्रास का होऊ लागला? मग आपण जातो, अहो तुम्हाला शनी आहे, म्हणजे 7:30 सुरू झाली. हे काय 7:30 सुरू झाली म्हणजे काय? अहो काळ आला 7:30चा. म्हणून आपण शब्द पडला, अहो काय 7:30 लागली माग. 7:30 म्हणजे काय? तो काळ आहे, तो शनीचा काळ आहे. आपल्याला कष्टाचा काळ आहे म्हणा, आपली सत्वपरीक्षा होण्याचा काळ आहे म्हणा. हे 7:30 कोणाला चुकली नाही? पांडवाला चुकली नाही 7:30, रामचंद्राला चुकली नाही. तेव्हा 7:30 ही प्रत्येकाला, गुरुला सुद्धा त्यांनी बाधित केलेलं आहे. असो, सांगायचं तात्पर्य असं की हा काळ आहे. मग 7:30चा काळ झाला की अरे बरं झालं बाबा, पहिले 3 वर्ष काय कष्टाचे गेले, आता मात्र जरा बरं वाटायले. आणि शेवटच्या 3 वर्षात आता आम्हाला लाभ व्हायला सुरुवात झाली. कधी कधी सुरुवातीला शनी सुरुवातीला दणका देतो, काही वेळेला मधल्या वेळेला आणि काही वेळेला शेवटी. म्हणून 7:30चा काळ आपण कष्टाचा आहे असं म्हणतो. त्याप्रमाणे हा जसा काळ आहे, त्याप्रमाणे सूर्योदयाचा जसा काळ आहे, तसा व्यापक विराट पुरुषाचा देखील एक काळ आहे. आणि या काळाच्या वेळेला हे कमल उदयाला आलं, म्हणून कालेन शब्द वापरलाय. कालेन प्रतिबोधनेन, या कालाने जागृत केलेलं, नाभीतून प्रगट झालेलं हे कमल. स्वरोचिषा तत्सलिलम विशालम. हे तुम्ही म्हणाल हे सलील, हे पाणी यावेळेला कुठं होतं? कुठलं पाणी? हे पृथ्वीवरचं पाणी नाहीये, हे समुद्राचं पाणी नाही, हे आदी जल असं त्याला म्हटलंय. हे जे आदी जल आहे, जिथे भगवान विष्णू पहुडलेले आहेत, ते स्वरोचिषा तत्सलिलम विशालम विद्योतयन नर्क इवात्मयोनिही. आणि हे सूर्यासारखं तेजस्वी असलेलं जल, या जलराशीमध्ये दैदिप्यमान असणारे भगवान पहुडलेले आहेत. आणि तल्लोकपद्मम स एव विष्णू. लोकपद्म, या ठिकाणी हे पद्म कोणतं आहे? हे कमळ कोणतं आहे? तर लोकरूपी कमल आहे. लोक म्हणजे त्यावेळेला पृथ्वीलोक निर्माण झालेला नव्हता, म्हणजे भूलोक नव्हता, भुवरलोक नव्हता, स्वरलोकही नव्हता. तो होता फक्त सत्यलोक, म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक. म्हणून सत्यलोक, भूलोक, भुवरलोक, जनोलोक आणि सत्यलोक हे 2 लोक फक्त शिल्लक राहतात. भूलोक संपून जातो, भुवरलोक संपून जातो आणि स्वरलोकही संपून जातो. म्हणजे या प्रलयाच्या काळात हे 3 लोक संपून जातात. आणि त्याच्यावरती असलेला जो भगवंत सौ एव विष्णू, भगवंताचा विष्णू लोक, त्याचप्रमाणे सत्यलोक हा तिथे शिल्लक होता. आणि त्या भगवान विष्णू अंतर्यामी रूपामध्ये तिथे प्रविष्ट झाले.
स्वयंभुवम्यस्म वदंती सोभूत. भगवान स्वतः स्वयंभू आहेत आणि लोकमपश्यमाना. ज्या वेळेला त्या कमलाच्या ज्या कर्णिका आहेत, कमलाच्या ज्या पाकळ्या आहेत, त्या पाकळ्यांच्या 1000 पाकळ्यांच्या मध्ये ब्रह्मदेव दिसू लागलेले आहेत. हे ब्रह्मदेव आपल्या 4 मुखांनी सगळीकडे बघू लागले. त्यांना काही कळेना, काय मी कुठे जन्माला आलो, मी काय बघू लागलोय. त्यांना पाण्याशिवाय दुसरं काही दिसेना म्हणे. पाणी, प्रचंड वारा आणि स्वतः हे एवढ्याशिवाय त्यांना काही दिसेना. जलोर्मी चक्रात सलिलात बिगूढम. उर्मी, लाटा दिसू लागल्या, पाणी दिसू लागलं सलील, आणि वारा दिसू लागला. वारा आहे म्हणून लाटा निर्माण झाल्या. प्रचंड लाटा, प्रचंड वारा. त्याचप्रमाणे त्या कमलामध्ये स्वतः बसलेले उपासित कंजमु लोकतत्वम. लोकतत्व या ठिकाणी विराजमान असणारे आदिदेव ब्रह्मदेव लोकतत्वरूपी कमळामध्ये बसलेले आहेत. आणि ते विचार करू लागले की मी कोण आहे, मी कोण आहे याचा पहिल्यांदा विचार करू लागले. कारण प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की मी कोण आहे. आपण शरीर नाहीत, आपण आत्मा आहे. आणि आपण का या ठिकाणी निर्माण झालो असा विचार ते करू लागले. अस्ति ह्यदास्ति नाही तर तधिष्ठितम यत्र सतानुभाव्यम. आणि स इत्थमुद्वीक्ष तदब्जनाल. या कमलामध्ये बसल्यानंतर सगळीकडे बघू लागले. काही कळेना, गोंधळून गेले, भ्रमिष्ठ झाले, चक्रावून गेले. अहो, ब्रह्मदेव सुद्धा भ्रमिष्ठ झाले. ब्रह्मदेव सुद्धा भरमदेव म्हणून त्याला लोक भरमदेव म्हणतात या खेड्यामध्ये. अहो, भरमदेव म्हणजे भ्रमिष्ठ. तेव्हा स्वतः भ्रमले, स्वतः गडबडून गेले. 4 मुखांनी सगळीकडे बघू लागले पण काही कळेना. आणि कळेना म्हणून कुठं जावं तर खाली एक खोल कमलनाल दिसलं. खोल आतमध्ये भाग दिसला. चला म्हणले खाली जाऊ. म्हणून कमलामधून खाली कमलनालात शिरले. सौत्थ इत्थमुद्वीक्ष तदब्जनाल नाणी भिडंतर जलमाविवेश. त्या कमलनालात गेल्यानंतर तिथं तर काय, नाभीपर्यंत भगवंताच्या गेले. तिथं काय दिसलं, काही नाही, अंधार होता म्हणे. फक्त अंधार दिसला आणि पाणीच दिसलं. आता हे अंधार काय, आपण जर आज विचार केला तर कृष्णविवरातच शिरले असतील असं मला तर वाटतंय. हे कृष्णविवरच आहे. अहो, या विश्वामध्ये, विराट विश्वामध्ये आपण म्हणजे एवढी या एखाद्या मोहरीच्या दाण्या एवढी पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवर कुठेतरी आपण आहोत. काय विचार करू शकणार आहेत लोक? शास्त्रज्ञ आता कृष्णविवराचा विचार करू लागले. कृष्णविवरामध्ये आता सूर्यप्रकाश पृथ्वीवर यायला आपण म्हणतो 8 मिनिटं लागतात. 8 मिनिटामध्ये सूर्यप्रकाश येतो पृथ्वीवर. पण कृष्णविवरात जाऊ शकत नाही सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश जर कृष्णविवरात गेला तर तिथं तो गुप्त होऊन जातो. तिथं किरणच वाकडे होतात आणि तिथं काही दिसत नाही. म्हणजे एरवी आपण अंधारात जर प्रकाश टाकला तर दिसायला लागतं आपल्याला. पण कृष्णविवर असं आहे जिथे सूर्यप्रकाशच पोहोचत नाही. म्हणजे विचार करा, आता कृष्णविवराचा अभ्यास लोक करू लागले. कृष्णविवर काय, या विश्वामध्ये हजारो विवर म्हणजे शेवटी खोलपणाच आहे ना. अहो, काय खोल, आकाशामध्ये खोल काय, काही कळत नाही आपल्याला. तेव्हा आकाशामध्ये सुद्धा अशा खोल गोष्टी आहेत विवरासारख्या. जशा डोंगरामध्ये विवर असावं त्याप्रमाणे आकाशामध्ये विवर आहेत. आणि हे विवर कृष्ण म्हणजे काळे आहेत, म्हणजे अंधारमय आहेत. आणि ब्रह्मदेव तिथं गेलेत कारण त्यांनी वर्णन तेच केलं की तमंद पारे, सगळा अंधकार तिथे दिसू लागला. का बरं म्हणले, प्रकाश का नाही गेला? प्रकाश जाऊच शकत नाही तिथं. प्रकाशाची किरणं वाकडे होतात तिथं आणि प्रकाश संपून जातो, प्रकाशच नष्ट होतो. असा तो अंधार आहे. आणि अशा अंधारामध्ये तमस्य पारे विदुरात्म सर्गे. मैत्रेय म्हणतात विदुराला की ब्रह्मदेव तिथे गेले, ब्रह्मदेव देखील तिथे काळे ठिक्कर पडले, त्यांचाही प्रकाश पडेना. कारण या कृष्णविवरामध्ये अंधकाराशिवाय दुसरं काही नव्हतं. आणि नाभीम, भगवंताची नाभी ती, भगवंताची खोल नाभी आहे कृष्णविवर म्हणजे. आणि या कृष्णविवराचा आज शास्त्रज्ञ अभ्यास करू लागलेत. कारण कृष्णविवर कसं निर्माण झालं, हे कृष्णविवर कसं निर्माण होतं, या विश्वाच्या निर्मितीमध्ये वेगवेगळे जे ग्रह नक्षत्र तारा आहेत हे नष्ट झाल्यावर काय होतं. आता सूर्य नष्ट, सूर्य आहे ठीक आहे, पण हजारो कोट्यवधी वर्षांनी सूर्य नष्ट होईल. तेव्हा सूर्याची काय स्थिती होईल त्याचं वर्णन भागवतात केलेलंच आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की भागवतात सगळं विज्ञान सांगितलंय,
पण आपल्याला त्यांचे शब्द कळत नाहीत, त्यांचे संज्ञा कळत नाहीत. म्हणून तमस्य पारे, इथे तम शब्द वापरलाय, तो अंधार आहे. आणि अंधार म्हणजे कृष्णविवर आहे. तमस्य पारे विदुरात्म सर्ग विचिन्वतो भूत स्वाहा सुमहाम स्त्रीनेभिः. याप्रमाणे ते शोधत होते, मी कोण आहे आणि मी कुठे आहे याचा शोध घेत 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 ते भगवंताच्या नाभीपर्यंत गेले. आणि भगवंताचे नाभीचक्र म्हणजे कालचक्र आहे. भगवंताचं कालचक्र कोणाला कळेल, भगवंताचं गतिमान चक्र कोणाला कळेल. ब्रह्मदेवाला सुद्धा ते कळलं नाही. हे कालचक्रामध्ये ते अडकून पडले. पुन्हा तिथून काही कळलं नाही. पुन्हा विवरामधून, त्या कृष्ण विवरामधून पुन्हा बाहेर पडले, त्या नाभीतून पुन्हा बाहेर पडले. स्वयं तदंतर हृदय भात, आणि पुन्हा पुन्हा कमळात येऊन बसले. म्हणले काय, भगवंताची प्रार्थना केली. आता देवा, आपण मला लवकरात लवकर प्रसन्न व्हा. अंतःकरणामध्ये आपण प्रकाश निर्माण केला हे खरंय. मृणाल गौरायत शेषभोग पर्यंक एकम पुरुषम शयानम. आणि मग त्यांना भगवंत दिसले, भगवान दिसले. मृणाल गौरायत शेषभोग, मृणाल गौर अत्यंत सुंदर पांढऱ्या स्वच्छ असणाऱ्या कमळाप्रमाणे ज्या शेषाचं स्वरूप आहे, त्या शेषावरती पहुडलेले भगवान दिसले. पर्यंक एकम पुरुषम शयानम, त्या पर्यंकावरती एक पुरुष, विराट पुरुष झोपलेला आहे. फणात पत्रायुत मूर्धरत्न, आणि 1000 असणारे फणा, ज्या 1000 फणांनी भगवंताच्या या शेषशाही असणारे भगवान, 1000 फणा असणारे भगवान शेषशाही यांच्या पर्यंकावर हे झोपलेले आहेत. आणि मूर्धरत्न, प्रत्येक या शेषांच्या डोक्यावरती एक एक रत्न आहेत. 1000 फणा आहेत, 1000 फणावर 1000 असणारे किरीट आहेत, आणि त्या किरीटावर रत्न आहेत. द्विभीर हातात ध्वांत युगांत तोय, आणि त्याचा चमचम चमचम प्रकाश पडलेला आहे. छत्रासारखे हे 1000 फणा भगवंताला त्यांनी छत्राप्रमाणे धारण केलेले आहेत. आणि मण्यांचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. त्या मण्यांच्या प्रकाशाने सगळा अंधकार दूर झालेला आहे. हे पाहिलं, आणि त्या भगवंताला विचित्र दिव्याभरणांशुका नाम, भगवंताचा अंशुक, भगवंताचं वस्त्र दिसू लागलं, पिवळं धमक पितांबर दिसू लागला. त्याचप्रमाणे भगवंताचं श्यामल रंगाचं रूप दिसू लागलं. आणि हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान प्रदर्शयंतम कृपया नखेंदू, त्यांनी वर्णन केलंय. नखेंदू, त्यांचे नख सुद्धा चंद्रासारखे चमकू लागले म्हणे. भगवंताचे नख हे चंद्राच्या प्रकाशासारखे दिसू लागले. प्रदर्शयंतम कृपया नखेंदू मयूख भिन्नांगुल चारुपत्रम, भगवंताचं सुंदर असणारं चारू म्हणजे सुंदर, अत्यंत गोड अशा प्रकारचं रूप भगवंताचं दिसू लागलं. आणि मुखेन लोकार्थे हतस्मितेन, भगवंताचं स्मित हास्य, भगवंताचे पाय, त्यांचे हात, त्यांचं त्या अत्यंत विनम्र असणाऱ्या वरती शेषांनी वरती छत्र धारण केलेलं आहे असे भगवान दिसू लागले. त्यांचं स्मित हास्य पाहिलं. आणि परिस्फुरत कुंडल मंडितेन, त्यांच्या कुंडलाची प्रभा सर्वत्र पडलेली ती पाहिली. शोणा इथे नांधर बिंब मासा, शोणा इथे लाल अशा प्रकारचे भगवंताचे ओठ होते. आणि अधर बिंब भासा, ज्याप्रमाणे बिंब म्हणजे ज्याला आपण याचं फळ म्हणतो, याप्रमाणे ज्याप्रमाणे लाल असा एखादं फळ असावं, त्या लाल फळाप्रमाणे भगवंताचे बिंब फल असे शब्द वापरतात. तेव्हा बिंब फलाधरोष्ठी, बिंब फल ज्याला आपण हे लाल असणारे फळ आहे, ज्या फळामध्ये लालपणा अधिक आहे असे फळ ज्याला बिंब फल असं म्हणतात. त्या बिंब फलांच्या प्रमाणे भगवंताचे ओठ दिसू लागले. आणि कदंब किंजल्क पिसंग वाससा स्वलंकृतम मेखलया नितंबे, भगवंतांनी मेखला धारण केलेली होती. आणि परार्घ्य केयूर मणित प्रवेक, भगवंताचं सुंदर मण्यांनी सुशोभित असं रूप पाहिलं. आणि किरीट सहस्र हिरण्यशृंग, भगवंताचे नेत्र, भगवंताचे कुंडल, त्याचप्रमाणे भगवंताचं स्मित हास्य आणि किरीट सहस्र, 1000 किरीट धारण केलेले हे शेष नारायण. आणि भगवंत सुद्धा स्वतः किरीट धारण केलेले होते. निभीत मायामनाय मधुव्रताश्रिया, मधुव्रतश्रिया निभीत मामनाय, भगवंतांनी वस्त्र धारण केलेलं होतं. हे वस्त्र कोणतं आहे?
आता या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला विवरण करायला वेळ नाही, परंतु निमित्त म्हणजे वस्त्र धारण केलं होतं. पण कोणती? मामनाय, आमनाय. आमनाय म्हणजे वेद. आमनाय परंपरा आहे. आमनाय म्हणजे वेद परंपरा. तर वेदरूपी वस्त्र धारण केलेलं होतं. तर भगवंताचं वस्त्र वेदरूपी होतं, अर्थात ज्ञानरूपी होतं. आणि या वेदरूपी असणाऱ्या वस्त्रामध्ये निवीत मामनाय मधुव्रत श्रिया स्वकीर्तमया वनमालया हरिम, याप्रमाणे भगवंताच्या गळ्यामध्ये वेदरूपी अशा प्रकारची माळा होती, वनमाला होती, कौस्तुभमणी होता वक्षस्थलावर. आणि अग्नी देवता ह्या सगळ्या तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोचू शकत नाहीत. सूर्य पोचू शकत नाही, हे बरोबर आहे. सूर्य पोचू शकत नाही, चंद्र पोचू शकत नाही, त्याचप्रमाणे अग्नी पोचू शकत नाही, वायू पोचू शकत नाही, भगवंताजवळ हे कुणीच पोहोचू शकत नाही. आणि तिथे सुदर्शन चक्र गरगर 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 फिरत फक्त होतं. हे सुदर्शन चक्र कालरूपी सुदर्शन चक्र आहे. सूर्येंदु वायवग्न्यगमम त्रियदामभे परिक्रमत प्राधनिकैर दुरासदम. प्राधनिक म्हणजे हे भगवंताच्या त्रिभुवनामध्ये विचार करणारे जे आहेत ते भगवंताजवळ पोचू शकत नाहीत. पण सुदर्शन चक्र हे मात्र भगवंताच्या भोवती गरगर 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 फिरत होतं. आणि या भगवंताच्या रूपाचं दर्शन ब्रह्मदेवाने घेतलं. आणि त्या ब्रह्मदेवाला इच्छा लोक विश्व निर्माण करण्याची आहे. यावेळेला कमल, जल, आकाश, वायू आणि आपलं शरीर, ह्या 5 गोष्टी त्यांनी पाहिल्या. फक्त त्यांनी कमल पाहिलं, त्या कारण कमलातच बसले होते. जल पाहिलं, कारण जल आसपास सगळीकडे होतं. वायू गतिमानपणाने वाहत होता, आकाश होतं, आणि स्वतःचं शरीर. याच्या पलीकडे त्याला काही दिसलं नाही. सकर्म बीजम रजसोपरक्तः, कर्म बीजम. या ठिकाणी रजसोपरक्तः, प्रत्येकाचं कर्मबीज, प्रत्येक जीवाचं कर्मबीज मात्र मूलभूत कारण रूपाने तिथे होतं. आणि भगवंताला, ब्रह्मदेवाला इच्छा झाली की आता आपण विश्वनिर्मिती करायची आहे. पण ही विश्वनिर्मिती कशी करावी हे त्याला कळेना. म्हणून त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आता या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये भगवंताची स्तुती सांगितली आहे. म्हणजे ब्रह्मदेवानी केलेली स्तुती आहे. ब्रह्मदेवानी या ठिकाणी केलेली स्तुती. आणि गोकुळामध्ये जेव्हा ब्रह्मदेवानी हे वत्स वगैरे चोरून नेले आणि कृष्णाने आपलं रूप सगळीकडे प्रगट केलं, सर्वस्वरूपो बभौ, आपणच सर्वत्र कसे आहेत हे दाखवलं. यावेळेला ब्रह्मदेव पुन्हा भ्रमित झाले आणि खाली आले. आणि यावेळेला ब्रह्मदेवानी जी स्तुती केली ती आणि ही, याच्यात काहीच फरक नाहीये. इतकी साम्य, म्हणजे भागवतकारांनी ब्रह्मदेवाच्या तोंडी जे ते तिथं शब्द वापरलेत, थोड्याफार फरकाने इथंच वापरलेत, इथंही तेच वापरलेत. ज्ञातोसी मेद्य सुचिरान्नो देह भाजाम. ब्रह्मदेव म्हणतात, हे देवा, मला माहित आहे की आपण सगळ्या जीवाच्या आधार आहात. आणि जो देहधारी जीव आहे तो तुम्हाला जाणू शकत नाही. ज्ञातोसी, तुम्हाला जीव जाणू शकत नाही, तो अज्ञानवश आहे. तुम्हाला कसं जाणणार हो? सुचरान्नो देह भाजाम न ज्ञायते भगवतो गतिरत्यवद्यम. तुमची गती, तुमचं ज्ञान, तुमचं अलौकिकत्व जीवाला कळणार नाही. अहो, थेंबाने विचार केला किंवा मला समुद्र जाणून घ्यायचा आहे, शक्य आहे का? अहो, थेंबाला समुद्र जाणून घेणं शक्य नाही, कारण थेंब आहे लहान, समुद्र किती मोठा. म्हणून उदंबरया मशकाः असं उदाहरण आपल्याला उपनिषदामध्ये दिलेलं दिसतं की औदुंबर म्हणजे औदुंबराचा जो वृक्ष असतो, त्या औदुंबराच्या, उमराचं झाड आहे, त्या उमराच्या झाडाला फळं येतात उमराची. आणि त्या उमराच्या फळामध्ये 1000 किडे असतात एका फळामध्ये. त्यातला एक किडा म्हटला की मला, मी कुठून जन्माला आलो मला बघायचंय. ते उमराचं झाड काय असतं ते मला बघायचंय. असं जर म्हणून तो लोक म्हणतील, अहो आधीच तर तू त्या उमराच्या फळात आहेस. ते उमराचं फळ म्हणजे या झाडाला 1000 फळ आहेत, त्या 1000 फळातलं एक फळ आहे. तू येथून बाहेर पडणार आणि ज्या उमराचा शोध घेणार, तोपर्यंत तुझं आयुष्य राहील का? आपलं आयुष्य किती काय हो. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की मी द्विपरार्ध जरी मला आयुष्य असलं तरी मी तुला जाणून घेऊ शकत नाही, जीव तुला जाणून घेऊ शकणार नाही. अहो, मीच जाणून घेऊ शकत नाही तर जीव कसं जाणेन? न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यम नान्यस्त्वदस्ति भगवन्न पितन्न शुद्धम माया गुणव्यतिकरा दुर्विभासी. हे भगवंता, तुम्ही मायेचा आश्रय करून सगळं विश्व निर्माण करता. नाता परम भाग यद भगवत स्वरूप.
भगवंता आपण व्यापक स्वरूपाचे आहात. मग आनंद मात्र मग विकल्प, तुम्ही आनंद मात्र आहात. आनंदात देवही जातानी, आनंद हे तुमचं स्वरूप आहे. म्हणून आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप असल्यामुळं आपण म्हणतो ना की आनंद आनंद करम प्रसन्न, भगवान आनंद रूप आहेत, आनंद स्वरूप आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, भगवंताचं स्वरूपच आनंदमय आहे. म्हणून आनंद हे त्याचं स्वरूप, सत हे त्याचं स्वरूप आणि चैतन्य हे त्याचं स्वरूप. या आनंदाची अनुभूती सामान्य माणसाला येऊ शकत नाही, कारण जोपर्यंत तो या पंचकोशातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याला आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही. या आनंदो ओ माये गोपाळू हो, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू हो. माऊलींना फक्त हा आनंद कळाला. संत तुकाराम महाराजांच्या सारख्या श्रेष्ठ संतांना हा आनंद कळाला, कारण तो आनंद देहाच्या पलीकडचा आहे, हा आनंद बुद्धीच्या पलीकडचा आहे. हा आनंद या सगळ्या विज्ञान किंवा ज्याला आपण पंचकोश जे आहेत, अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, आनंदमय, या सगळ्यांच्या पलीकडचा आहे. मनोमय त्याच्या पलीकडे आहे. जिथे मन देखील पोहोचत नाही तिथे भगवान आहे. मन सर्वात सूक्ष्म आहे, मन सर्वात गतिमान आहे, पण मन जिथे पोहोचू शकत नाही तिथे तो आहे. म्हणून जिथे मन पोहोचू शकत नाही मन परत येतं. अव्यक्त मनसासह मन जिथे जाऊन परत येतं असा भगवान आहे. नाता परम भाग यद्भवत स्वरूप, आनंद मात्र मविकल्प मविद्ध वर्षाः. तुम्ही आनंद मात्र आहात, आनंद तुमचं स्वरूप आहे. आणि म्हणून तुम्ही आनंद या स्वरूपाने सगळ्या जगामध्ये विवरता, पण तुमचं स्वरूप कोणाला कळू शकत नाही. आनंद मात्र मविकल्प, आनंद हे जसं तुमचं स्वरूप आहे तसे तुम्ही निर्विकल्प आहात, विकल्पाच्या पलीकडचे आहात. म्हणून मन संकल्प आणि विकल्पात्मक आहे, पण तुम्ही निर्विकल्प आहात म्हणून मनाच्या पलीकडे. म्हणून तुम्हाला सामान्य माणूस ओळखू शकत नाही. तद्वा इदम भुवन मंगल मंगलाय, हे देवा भुवन मंगल मंगलाय, सगळ्या विश्वाचं मंगल तुम्ही आहात, सगळ्या विश्वाचं मंगलकारक तुम्ही आहात. यद्वा इदम भुवन मंगल मंगलाय, ह्या विश्वाला या ठिकाणी कल्याणमय करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. ध्यानेच मनोदर्शितम तो उपासकानाम, आणि जे उपासक तुमचं ध्यान करतात त्यांचं तुम्ही मंगल करता. म्हणून तुम्हाला मंगल भुवन मंगल म्हटलंय. भुवन मंगल म्हणजे विश्वाचं मंगल करणारे तुम्ही आहेत. तुमचं जे ध्यान करतात त्यांचं मंगल तुम्ही करता. तस्मै नमो भगवते नु विधेम तुभ्यम, तेव्हा तुम्हाला नमस्कार असो हे देवा. ए तू त्वदीय चरणांबुजकोशगंधम जिघ्रंती कर्ण विवरे श्रुतिवात नीतम. या ठिकाणी फार सुंदर विवरण केलंय की तुमच्या जे लोक वेदरूपी वायू, वेदाला वायू म्हटलंय, आणि वेदरूपी वायूनी जसा गंध आणावा, जसा वायू सुगंध घेऊन येतो फुलावरून आलं म्हणजे, तसं वेदावरून आलं म्हणजे वेदाचा गंध तो घेऊन येतो. आणि वेदाचा गंध घेऊन आलेला जो वायू आहे तो ज्यांच्या कर्णपुटात जातो, अर्थात जो वेद ऐकतो त्यांना तुम्ही प्रसन्न होता. म्हणून त्यांनी म्हटलंय ए तू त्वदीय चरणांबुज कोश गंधम जिघ्रंती कर्ण विवरे श्रुतिवात नीतम भक्त्या गृहीत चरण परयाच तेषाम नापैष नाथ हृदयांबु रुहात स्वपुंसाम तावत भयम द्रविण गेह सुरनिमित्तम. हे देवा, या ठिकाणी जसं त्या गोकुळामध्ये ब्रह्मदेव म्हणतात तावत काराग्रहम ग्रहम असा शब्द तिथेही वापरलाय, इथेही तोच म्हणतात. यावत रागादय असतेना तावत काराग्रहम ग्रहम असं तिथे ब्रह्मदेव म्हणतात. तसे इथेही तेच म्हणतात तावत भयम द्रविण गेह सुरनिमित्तम शोकस्प्रहा परिभवो विपुलश्च लोभा तावन ममेत सदवग्रह आर्तिमूलम यावन तेंघ्रिम भयम प्रवणीत लोकाः. हे देवा, तोपर्यंतच लोकांना भय आहे जोपर्यंत तुमचं दर्शन झालं नाही. यावत रागादय स्तेना, स्तेना म्हणजे हे चोर, तोपर्यंत चोरांचं राज्य आहे. जोपर्यंत राजा आला नाही तोपर्यंत चोराचं राज्य आहे, पण राजा आला की चोर गप्प होतात. त्याप्रमाणे तोपर्यंत चोरांचं राज्य आहे. यावत रागादय स्तेना तावत काराग्रहम ग्रहम, तोपर्यंतच हे घर कारागृह आहे जोपर्यंत तुम्ही प्रसन्न होत नाहीत. म्हणून प्रपंचम निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले, हे प्रपंच जेव्हा निष्प्रपंच होईल तेव्हा
तुमची कृपा झाली म्हणजे हे निष्प्रपंच होईल. तुमची कृपा झाली म्हणजे हे सगळं तावन मोहाग्री निगडो यावत कृष्ण ते जनाहा. मोहाचं बंधन तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचा साक्षात्कार झाला नाही. म्हणून ते म्हणतात तावत भयम द्रविण गेह सुरण निमित्तम. या घराचं भय, दाराचं भय तोपर्यंत आहे जोपर्यंत तुमची कृपा झाली नाही. तुमची कृपा झाल्याबरोबर शोकस्पृहा परिभवो विपुलश्च लोभा हे सगळं नष्ट होतं. आणि तावन ममेत्य सदवग्रह आरती मूलम. हे देवा, लोभ, शोक, मोह, भय हे तोपर्यंतच माणसाला त्रस्त करतात जोपर्यंत तुमची कृपा होत नाही. आणि म्हणून दैवेन ते हतधियो भवतः प्रसंगा. हे देवा, आपली कृपा झाल्याबरोबर हे काही शिल्लक राहत नाही तोपर्यंतच या ग्राहग्रस्त व्यसन रशनोद्ग्राह विक्रम. या ठिकाणी ग्रहरूपी ग्राह म्हणजे ज्याला आपण एखादा मोठा मासा म्हणतो किंवा एखादा सुसर किंवा मगर म्हणतो. ग्राहग्रस्तम. आपलं घर म्हणजे जणू काही एक मगर आहे. या मगरीने जसा गजेंद्राचा पाय धरला होता तसा आपला पाय धरलाय घराच्या मोहानी. म्हणून ते म्हणतात ग्राहग्रस्त व्यसन रशनोग्राह विकलम. परंतु तोपर्यंत गजेंद्राचा पाय कुठपर्यंत धरला हो? कृष्ण भगवंतानी चक्र सोडलं नाही तोपर्यंत. पण एकदा चक्र सोडलं की ताबडतोब भगवंताचं चक्र आल्याबरोबर त्याचा पाय सुटला आणि तो ग्रह त्यातून नष्ट झाला. भगवंतानी त्याला शिरच्छेद केला आणि गजेंद्राचा पाय सोडला. म्हणजे गजेंद्राचा पाय तोपर्यंतच धरला होता जोपर्यंत भगवंतानी चक्र सोडलं नाही. आणि चक्र सोडल्याबरोबर विपाटित तो ग्रह नष्ट करून टाकला, तोडून टाकला, त्याचं शिर नष्ट करून टाकलं. त्याप्रमाणे जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही तोपर्यंतच हे ग्रह काराग्रह आहे. यावत रागादय असतेना किंवा तावत भयम ग्रमण देह सुरण निमित्तम शोकस्प्रहा परिभव विपुलश्च लोभा तावन ममेत्य सदवग्रह आरती मूलम. तोपर्यंतच हे देवा आरती मूलम. आरती म्हणजे आरती ओवाळणे नाही, आर्तता म्हणजे दुःखार्थता, शोकार्थता म्हणजे तीव्र स्वरूपाचं दुःख. म्हणून देवा तोपर्यंतच हे दुरग्रह, हे सगळे शोक, मोह, भय, क्लेश, प्रपंच, त्या घरातील काराग्रहता, घरातील बंधन हे तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही. यावन्न ते घ्रीम भयम प्रवणीत लोकाः. जोपर्यंत लोक तुम्हाला शरण येत नाहीत तोपर्यंत हे आहे. परंतु तुम्हाला शरण आले की हे सगळं नष्ट होतं. म्हणून याप्रमाणे हे देवा आता तद्वत बपो प्रणयसे सदनुग्रहाय नाती प्रसिद्ध धोपचितैः राराधित सुरगण निर्दिबद्ध कामैः यत् सर्वभूत दया सदलभ्य ऐको. हे देवा, तुम्ही भूतावर दया करा आणि माझ्यावरही दया करा. हे देवा, आपण उरुगाय आहात. यद्दध्यात उरुगाय विभावयंती. या ठिकाणी उरुगाय शब्द भागवतामध्ये इतक्या वेळेला आलाय आणि उरुगाय शब्द वेदातलाय. म्हणून भागवत हे वेदाच्या तुल्य कशामुळे? तर उरुगाय म्हणजे ज्या स्वर्गामध्ये ज्याची कीर्ती गायली जाते त्याला उरुगाय म्हणतात. असा विष्णू, ज्या भगवंताचं वर्णन त्याने उरुगाय शब्दात केलेलं आहे. हे देवा, तुम्ही तुमचं आराधना केली, यज्ञ, दान, तपश्चर्या करून देखील आपण प्रसन्न होणं शक्य नाही. परंतु आपल्या केवळ कृपेने हे सगळं होऊ शकतं. तेव्हा स्थिती, उद्भव, प्रलय हे आपणच करता. विश्वाच्या वृक्षाचे त्यांनी वृक्षरूपी हे संसार सांगितलाय. ज्याप्रमाणे आपण या 15व्या अध्यायामध्ये प्रपंचरूपी वृक्ष अशी कल्पना केली आहे, त्याप्रमाणे इथे सुद्धा त्यांनी वृक्षाची कल्पना केली आहे. त्रिभुवनरूपी वृक्ष आहे. त्रिभुवन म्हणजे हे सगळं विश्व, हे विश्व म्हणजे वृक्ष आहे. वृक्ष म्हणजे झाड आहे. हे सगळं विश्व म्हणजे वृक्ष आहे. स्थित्युद्भव प्रलय हे तव आत्ममूलम भित्वा त्रिपाद वृद्ध एक रूप प्ररोह. आणि याचं जे बीज आहे ते बीज फोडून, माया रूपी बीज फोडून 3 शाखा निर्माण झाल्यात. त्या कोणत्या? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या 3 शाखा त्यातून निर्माण झाल्यात. आणि त्रिभुवनरूपी हे वृक्ष, यामध्ये तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय, भुवनरूपी द्रुम
भुवनरूपी वृक्ष तुम्हीच आहात, त्या बीजातून तुम्हीच प्रगट झालात, म्हणून तुम्हाला नमस्कार असो. जसं या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की मीच हा वृक्षरूपाने प्रगट झालो, जगरूपाने प्रगट झालो तो मीच आहे. म्हणजे जगरूपाने व्यक्त झालो तो माझ्याशिवाय दुसरं कोण आहे. तेव्हा विश्वच भगवंत विश्वंभरच विश्वरूपाने प्रगट झाला. तो बीज फुटलं, मायेचं बीज फुटलं आणि त्यातून 3 गोष्टी प्रगट झाल्या, 3 शाखा प्रगट झाल्या. त्याचे 3 पाय सांगितलेत. त्रिपाद प्रसन्न वदन, आपण 3 पायाचं वर्णन करतो. हे सूर्य उगवणे, त्याचा मध्य आणि त्याचा शेवट, 3 पाय. वामनाने 3 पायाने सगळं विश्व व्याप्त केलं होतं. तर हे 3 पाय म्हणजे काय? ब्रह्मा विष्णू महेश हे 3 पाय आहेत. म्हणून त्यांनी वर्ण आहे भित्वा त्रिपाद वृद्ध एक रूप प्ररोह तस्मै नमो भगवते भुवन द्रुमाय. आणि मरीची मनु ह्या तुमच्या फांद्या आहेत. याप्रमाणे वृक्षाचं रूप तिथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे यो विद्ययानुपहतोपी दशार्ध वृत्त्या. या ठिकाणी पुढे आता भगवंत ब्रह्मदेव वृत्तींचं वर्णन कसं करतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भीमोर्मी, वेगवेगळे उर्मी, वेगवेगळ्या लाटा या पाण्यामध्ये कशा आहेत याचं जे वर्णन करतील आणि भगवंताचं प्रार्थना करतील. त्यानंतर भगवान त्यांना सृष्टी निर्मितीची प्रेरणा देतील आणि ते सृष्टी कशी निर्माण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महा.